राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. भाऊ, वाघनखं आपण आणलीत. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक जनता जी आहे त्यांना हे पाहण्याचं एक खरंच वैभव मिळेल. अगदी थोडक्यात की ही वाघनखं आता महाराष्ट्र आल्यानंतर कुठल्या कुठल्या भागांमध्ये असतील, साधारण किती काळ असतील आणि त्यानंतर मग याच्यावर झालेलं राजकारण. नाही, साधारणतः साताऱ्यामध्ये उद्यापासून ही 1 फरवरी 2025 पर्यंत राहणार आहे. त्यानंतर नागपूरमध्ये 2 फरवरी 2025 पासून 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत, मग कोल्हापूरमध्ये 3 ऑक्टोबर 2025 पासून 4 मे 2026 पर्यंत आणि मुंबईमध्ये 5 मे 2026 पासून 5 मे 2027 पर्यंत. साधारणतः 3 वर्षासाठी हे वाघनख येत आहेत आणि 3 वर्ष शिवभक्तांना दर्शन घेण्यासाठी हे वाघनख उपलब्ध राहणार आहे. या वाघनखाचं तेज हे प्रत्येकाला ऊर्जेच्या रूपामध्ये आपल्याला ग्रहण करता यावं यासाठी उद्या कोल्हापूरमध्ये आपण वाघनखाचं व विविध शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन तिथे घेतलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेच्या अंगावर काटा येतो. अस्मितेचा, आस्थेचा, धर्माचा, सर्वांचा विषय महाराज आहेत. महाराजांच्या प्रती एक कार्यक्रम केला जातोय आणि ह्यामुळे आपण जेव्हा सरकारी यंत्रणांशी बोलता पण बाहेर देखील जनतेशी आपण संपर्कात असता, काय रिस्पॉन्स त्यांचा होतोय, कशा पद्धतीने वाघनखं आणतायत, तर आपल्याला काय तिथे पाहायला मिळेल आणि कशा रीतीने ती एक ऊर्जा मिळेल. नाही, साधारणतः वाघनख आणण्याचा संकल्प हा तर जनतेच्या आग्रहानेच केला. शिवभक्तांच्याच आग्रहाने वाघनख आणण्याचा आपण निर्णय केला आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. 5 नोव्हेंबर 2022 रोजी जेव्हा माझ्याकडे एक नस्ती आली, अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण होते आणि अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवावं ही 29 जुलै 1953 पासूनची शिवभक्तांची मागणी होती. मधात दुर्दैवाने काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना 5 मे 2008 रोजी हे अतिक्रमण नियमानुकूल केलं आणि हे अतिक्रमण नियमानुकूल करून 5 वर्षाचा तो कालावधी होता की त्यांनी ही कागदपत्र वगैरे सर्व एकत्रित करून ते अतिक्रमण नियमानुकूल करावं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत उत्तम एक घटना झाली की ते कागद देऊ शकले नाही आणि हे माझ्या लक्षात आलं. तेव्हा निर्णय केला की आता हे अतिक्रमण आपण हटवलं पाहिजे आणि याकडे कोणती धार्मिक भावना नाही. आता रावण हिंदू होता, अत्याचारी होता, म्हणूनच आपण रावणाला दहन करतो ना, पेटवतो का दरवर्षी, कारण अत्याचारीला धर्म नसतो. अफजल खानालाही धर्म नव्हता. अफजल खानाच्या संदर्भामध्ये ही भूमिका ही आपण धार्मिक दृष्टिकोनातून घेतली नाही. तो हिंदवी स्वराज्यावरचं ते संकट होतं. दृष्टबुद्धीचा माणूस होता, ज्याला आपण म्हणू पाषाण हृदयी होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मी जिंदा किंवा मुर्दा पकडेन असं त्यांनी शपथ घेऊन तो आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीतून जी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जी शक्ती होती, म्हणून आम्हाला अभिमान आहे की तुम्ही कोणत्याही जातीचे असा, धर्माचे असा, रंगाचे असा, वंशाचे असा, वयाचे असा, वजनाचे असा आणि पक्षाचे असा, हृदयात मात्र शिवबा असला पाहिजे. आणि जेव्हा हे अतिक्रमण हटवलं, ते अतिक्रमण हटवल्यानंतर मग शिवभक्तांनी मागणी केली की ते वाघनख आपल्याला आणता येईल का, आणि अनेकांनी विविध कागद मग दिलीत. कोणी त्या म्युझियममध्ये जाऊन दंडवत केलेले त्या वाघनखाला ते फोटो पाठवले, दर्शनाचे फोटो पाठवले, ते ज्या डब्बीमध्ये वाघनख ठेवले त्या डब्बीचं कव्हर त्याचे फोटो पाठवले. काही लोकांनी 18व्या शतकातले वर्तमानपत्र जे आहे त्या 18व्या शतकातल्या वर्तमानपत्राचे कात्रणं पाठवली, तेव्हा प्रदर्शनी झाली तेव्हा त्याच्यामध्ये जे उल्लेख आहे 1971चं संपादकीय मग पाठवलं. अनेकांनी ज्या ज्या गोष्टी पाठवल्या त्यानंतर आम्ही पत्रव्यवहार सुरू केला. पत्रव्यवहारामध्ये आम्ही स्पष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे वाघनख आहे ते आम्हाला हवे आहे आणि मग त्याला प्रतिसाद आला. 1 वर्षासाठी देऊ सांगितलं, मग त्यांनी 3 वर्षासाठी आमची भूमिका मान्य केली. आता 3 वर्षासाठी वाघनख येत आहे. या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आम्ही विविध कार्यक्रम केले होते. आपण बघितलं असेल की 2 जून 2023ला राज्याभिषेकाचा समारोह सुरू केला 20 जूनपर्यंत आणि आम्ही इतके कार्यक्रम केलेत. आता त्याच कार्यक्रमाची पुढची कडी आहे की आम्ही आता राज्याभिषेक हा आता शासकीय स्थायी कार्यक्रम केला आहे. आता दरवर्षी शासनाच्या वतीने हा कार्यक्रम होईल, कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक जाणीव आम्हाला निश्चितपणे नवीन पिढीला होईल की छत्रपती शिवाजी महाराज हे कदाचित देव नसतील पण देवापेक्षा कमी नाही.
आणि छत्रपती शिवाजी महाराज ही आमची ऊर्जा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आमच्यासाठी प्रेरणा देणारा विचार आहे. जय भवानी जय शिवाजी हा फक्त एक जयघोष नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की बेशुद्ध माणूस सुद्धा शुद्धीवर येईल, हा तो जयघोषाचा मंत्र आहे. आणि म्हणून आम्ही विविध कार्यक्रम केले, त्याची यादी उद्या मी वाचून दाखवेलच. पण माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आता हा शिवभक्तांची चेतना यात्रा पुढे निघणार आहे. आम्ही आता पोर्टल करतोय ज्याच्यामध्ये जागतिक स्तरावर 1 कोटी शिवभक्त कमीत कमी यावे. मी 51 देशाच्या शिवभक्तांची बैठकही घेतली आहे. जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा एका राजाचा विचार नव्हता. तुम्ही बघा, त्यांनी अनेकांनी आपल्या नावाने शक सुरू केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाने शक सुरू नाही केलं. आणि नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणतं का नाही, रयतेचं राज्य. हे जगामध्ये आमच्या सर्वांसाठी राज्य व्यवस्था कशी असावी. आणि तुम्ही तर बघितलं असेल की ते उदाहरणं एक एक म्हणजे आपल्याला किती प्रेरणा देतात. हिरकणीचा कडा बघा. जगामध्ये प्रेमाच्या अनेक कथा असतील, पण एका आईचं आपल्या अपत्यावर किती प्रेम असावं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या हिरकणीचा नंतर सत्कार केला. रागावले नाही की किल्ल्यावरून बाहेर जाता येत नव्हतं, परंतु हिरकणी का गेली. तो कडा मी पाहिला तर आपल्याला अक्षरशः घाम येतो. काय कोणाचं प्रेम जगात, अरे जगात तर हे प्रेम सर्वात श्रेष्ठ प्रेम आहे. तुम्ही त्या गडाच्या किल्ल्यावर जेव्हा तो किल्लेदार छत्रपती वेश बदलून गेले, म्हणाले मी तुला चिरमिरी देतो, मग जाऊ दे, जाऊ दिलं नाही. आणि जेव्हा छत्रपती म्हणाले मीच छत्रपती आहे, तेव्हाही म्हणाले की माझ्याकडे जोपर्यंत लेखी आदेश येत नाही, छत्रपतींनी त्यांचा सुद्धा सत्कार केला. हजारो उदाहरणं आहे. मामाचा वध केला. सगळे उदाहरणं आहेत. 350 वर्ष राज्याभिषेकाचं म्हणून वर्षभर आपण कार्यक्रम केले आहेत. पण आता शेवटी यात राजकारण आलं. विरोधकांनी आरोप केलेत की हे 350 वर्ष नाहीच आहे. यानंतर ज्या पद्धतीनं वाघनखं आपण आणलीत, अनेक इतिहासकार असतील आणि त्याचबरोबर विरोधक असतील, यांनी असं म्हटलं की ही खरी वाघनखं नाहीयेत. ज्या संग्रहातून आणले त्यांचं देखील म्हणणं आहे की हे आम्ही दावा करत नाहीये. काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की खरी वाघनखं इकडेच आहेत. मग हे सगळं सुरू असताना अशा पद्धतीचे आरोप. नाही, असं आहे की पहिली गोष्ट 350वं वर्ष नाही असं जेव्हा म्हटलं तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं की काय आपले अधिकारी चुकले तर नाही. 10 जण बसलेत म्हणजे किती खोटं बघावं. जोसेफ गोबेल्सी याच्याकडे पाहून म्हणे रिश्ते में हमारे बाप लगते. मग दुसरी गोष्ट, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्र राजे हे स्वतः तिथं हजर राहणार आहे. छत्रपतीचे हे वारसदार आहे. जगात हजारो इतिहासकार आहे. एका इतिहासकारांनी शंका उपस्थित केली, कारण ते राजकीय प्रेरित होते, ते महाविकास आघाडीच्या संपर्कात होते. आणि पहिल्यांदा तर त्यांनी वाघनख आणताना काही लोक इतकं बदनाम करायचा प्रयत्न केला, म्हणजे भाडे नाही आणताय, 10 कोटी भाडं देत आहे. काही लाजगज्जा तर ठेवा. छत्रपतींच्या ऊर्जेची पवित्र हा भाव आहे आणि तिथं तुम्ही असं खोटं बोलता. मग एक नेता तर म्हणाला की जनतेच्या पैशांनी वागणूक येत आहे. माझा तोच प्रश्न होता. भाऊ, कागद देखील समोर आहेत. असं सांगितलं की जनतेच्या पैशाने तुम्ही सगळं जाऊन ते आणलेलं आहे, वाघनखं आणलेली आहेत. कागद तुम्ही काढलेत, काय कागद म्हणून स्पष्ट करा. नाही, कागदामध्ये अतिशय स्पष्ट आहे. वाघनख आणण्याचा एकूण खर्च आहे 14,08,066 रुपये. माझ्यावरचा जो खर्च आहे तो फक्त विमान प्रवास आणि हॉटेलचा. बाकी कोणताही पैसा, दैनिक भत्ता, खाणेपिणे सर्व मी माझ्या पैशाने केलं. फक्त हे आणताना मग असं सांगितलं गेलं की सरकारी दौरा आहे तर त्याला सरकारचं तिकीट आणि हे लागतं म्हणूनच. मग मला सांगा, तुम्हाला आमचे 14 लाख एकूण सर्व खर्च, माझा म्हणजे माझ्यावर 4 लाखच खर्च झाला. आणि तुम्ही म्हणजे आदित्यजी जेव्हा गेले तेव्हा 4,57,48,000 कुठे गेले होते? ते डावोसमध्ये 7 दिवसासाठी गेले. चहा, पाणी आणि जेवण्याचा खर्च किती आहे माहिती आहे? 1,02,00,000 दिवसाचा. 7 दिवसाचा. तर तुम्हाला वाघनखाबद्दल तुम्हाला खर्च नजरेत खुपतो, वाघनखाचा, आणि तुमच्यावर जो खर्च झाला तो खुपत नाही. हे आश्चर्यजनक आहे. म्हणजे मी तर पहिलं असं वाटायचं की एक नवीन तरुण नेता आहे, संवेदनशील आहे. आता खुर्चीसाठी एवढा सराईत नेता म्हणून तुम्ही
इतकं खोटं रेटून बोलता, दुःख होतं, दुःख. पण मग ज्या पद्धतीनं आरोप केले जातात, विषय दुसरा असता तर समजू शकलो असतो. महाराजांच्या प्रति विषय आहे. विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, अनेक राजकारणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच मतं मागतात. मग अशा वेळी एकत्रित का सगळे येतात किंवा एक मत का होत नाही? नाही, हे व्यसन आहे. आता महात्मा गांधींच्या समाधीवर हे राम गेला. महात्मा गांधींनी रामराज्याची कल्पना मांडली, पण काँग्रेसचे नेते म्हणायचे, जेव्हा 2007-8 मध्ये राम सेतूबद्दल ऍफिडेव्हिट द्यायचं होतं, तेव्हा यांनी ऍफिडेव्हिट दिलं की प्रभू राम हे काल्पनिक कथाच आहे. त्यांना अयोध्येमध्ये काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल सारखे मोठे नेते म्हणायचे की तिथं जिथं जन्मस्थान आहे तिथं शौचालय बांधलं पाहिजे. तर ही यांची एक मानसिकता आहे, मनोवृत्ती आहे. या मानसिकतेपोटी नेहमीच अशा पद्धतीने हे वक्तव्य करतात. भाऊ, आपण सत्ताधारी आहात, ते विरोधक आहेत, पण शिवप्रेमींना या सगळ्या गोष्टीशी काही घेणं देणं नाहीये. शिवप्रेमी जे आहेत त्यांना या सगळ्या याच्यातून कशा रीतीनं महाराजांची वागणुक जी आहेत ती पाहायला मिळते. आपण तारखा सांगितलेल्याच आहेत, पण एक शिवप्रेमींना तमाम महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या, मग तुम्ही म्हटलं की 1 कोटी शिवप्रेमी आपल्याला आणायचे आहेत. काय त्यांना सांगाल की कशा रीतीनं या सोहळ्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं? नाही, 1 कोटी शिवप्रेमी दर्शनासाठी म्हणतो का नाही मी, ओव्हरऑल जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर, जगामध्ये आपली आचरण कृती या दृष्टीने जगामध्ये 1 कोटी शिवभक्ताचा आपण पोर्टल करतोय. रयतेचं राज्य आणण्यासाठी आपण काय छोटंसं आपलं योगदान देऊ शकतो. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर आम्ही एक पाऊल टाकू शकतो का, यासाठी हे आहे. पण एक प्रयत्न मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चेत करेन. आता आपली मुख्यमंत्री तीर्थयात्रेचा GR निघाला आहे. याच्यामध्ये आपण सर्व धर्मांसाठी म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी, इतर सर्व बौद्ध सर्व धार्मिक स्थळ घेतले आहे. तर मी मुख्यमंत्र्यांना त्या GR मध्ये एक सुधारणा करण्याची विनंती करेन की तुम्ही या सर्व धार्मिक क्षेत्रासाठी सरकारच्या वतीने तीर्थयात्रेसाठी पैसे देणार आहात, तर या प्रदर्शनीला बघण्यासाठी सुद्धा त्यामध्ये ही प्रदर्शनी सुद्धा सामील करावी. तर मला वाटतं की हे सुद्धा आमच्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज काही आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही आहे. तर ही सुद्धा आमची एक तीर्थाटन आहे, हे तीर्थयात्रा आहे. आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री संवेदनशील आहे, अतिशय सहृदयी आहे. तर मुख्यमंत्री महोदय माझी मागणी मान्य करते, हे उद्याच्या उद्या सभेत मान्य करतील, हा मला विश्वास आहे. फक्त आपल्याला सातारा 1 वर्षासाठी, म्हणजे जोपर्यंत तिथं वागणं आहे तोपर्यंत साताऱ्याचं हे संग्रहालय सुद्धा आमच्यासाठी एक तीर्थयात्राच आहे. शिवप्रेमींना काय सांगाल, कशा रीतीने वागणं येतात, कसा इथे येऊन ती ऊर्जा मिळवावी? नाही, शिवप्रेमींना माझं एवढंच सांगणं आहे की आता ही जी चेतना यात्रा आहे ती निघाली आहे. ही शिवयात्रा, शिवविचार यात्रा पुढे निघाली आहे. आम्ही पाचाडला शिवसृष्टी करतोय, अनेक ठिकाणी 6 शिवसृष्टी तयार होणार आहे. तर या ठिकाणी हे सर्व आमच्यासाठी ऊर्जा देणारे केंद्र आहे. ही जी आमची वैचारिक बैठक आहे, जय भवानी जय शिवाजी, हा काही शब्दाचा समुच्चय नाही आहे, हे काही एक वाक्य नाही आहे. हे आम्हाला ऊर्जा देणारा मंत्र आहे. हा मंत्र आम्ही निश्चितपणे सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रत्येक घरापर्यंत, घराच्या व्यक्तीपर्यंत, माझ्या प्रत्येक आई बहिणीपर्यंत, प्रत्येक गर्भवती महिलेपर्यंत, प्रत्येक गर्भापर्यंत छत्रपतींचा विचार पोहोचवायचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात नाही, देशात पहिला प्रयोग आम्ही केला की छत्रपती शिवाजी महाराजांवरचा इतिहास हा ब्रेल लिपीमध्ये पुस्तक केले. ब्रेल लिपीमध्ये हा पहिला उपक्रम आहे. पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 फुटाचा आम्ही पुणेकर या संस्थेसोबत एकत्र येऊन आम्ही उभा केला. स्वतः मुख्यमंत्री महोदय आले होते. श्रीशैलमला आपण तिथं छत्रपतींचं 3.25 कोटीचं मंदिर उभं केलं. मंत्रालयामध्ये देशात कुठेही कोणत्या मंत्रालयात असा प्रयोग झाला नाही. आम्ही प्रयोग केला की पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीमच्या माध्यमातून 10:45 पासून 10:48 3 मिनिट छत्रपतींचा विचार ऐकायला मिळत होता, अतिशय छान आवाजामध्ये. म्हणजे मंत्रालयातले कितीतरी कर्मचारी मला म्हणायचे, साहेब ही कल्पकतेने तुम्ही केलं हो. हा विचार आम्हाला सुद्धा जनतेची सेवा करण्याची ऊर्जा देतो. रयतेचं राज्य ही कल्पनाच
ही छत्रपतीच मांडू शकतात. हा कोणताही राजा मांडू शकत नाही. हे छत्रपतीच सुचू आणि छत्रपतींनी स्वतःच्या नावाने शक सुरू नाही केलं. ज्या दिवशी राज्याभिषेक झाला तो शक सुरू झाला, पण ते शक त्यांनी स्वतःच्या नावाने नाही केलं. तुम्ही कधीही कुठं बघा, त्यांनी राज्य कोणाचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हटलं नाही, रयतेचं राज्य. हो, आम्ही नशीबवान आहोत की मानव रूपात आम्हाला जन्म प्राप्त झाला श्रेष्ठ योनीत, पण आम्ही इतरांपेक्षा नशीबवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आमचा जन्म झाला. आता याला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे की तो आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही. या सर्वांना सद्बुद्धी दे. आणि असे आरोप प्रत्यारोप प्रश्न निर्माण करण्याच्या ऐवजी कधी त्यांच्याकडे असणारे पुरावे जरी आमच्याकडे येऊन घेऊन आले असते, आणि आमच्यामध्ये काही शत्रुता थोडी आहे, चर्चा करता आलीच तर, पण बाहेर जाऊन बदनाम करायचं अशा पद्धतीने की आम्ही आणू शकलो नाही म्हणून इतरांनी आणू नये, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात येऊ नये, हा जो भाव आहे ना, हा भाव अतिशय निम्न दर्जाच्या राजकीय नेत्यांचा हा भाव आहे. असा भाव येता कामा नये. नक्कीच. त्यांनी सत्ताधारी म्हणून त्यांची भूमिका मांडली, त्याच पद्धतीने शिवप्रेमी म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडली, विरोधक आपली भूमिका मांडतायत. एका शिवप्रेमीशी याच विषयावरती काही वेळापूर्वी चर्चा करत होतो. त्याचं म्हणणं आहे की राज्यामध्ये तिथीप्रमाणे महाराजांच्या 2 जयंती साजऱ्या केल्या जातात. वाघनखं ही असू देत किंवा दुसरी कुठली असू देत, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जोडलं गेलेलं आहे, तो सण किंवा तो दिवस, ती सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याकरता पवित्र आहेत. त्यामुळे सगळ्या शिवप्रेमींनी त्या ठिकाणी यावं असं तो म्हणत होता. शिवप्रेमी म्हणजे कुठेतरी महाराजांचं नाव जेव्हा जोडलं जातं तेव्हा प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या भावनेचा विषय होतो. त्यामुळे राजकारणाच्या जागी असू दे, आणि हा जो उत्सव साजरा केला जातोय त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं तो शिवप्रेमी म्हणत होता. आणि तीच भावना जी आहे ती सुधीर भाऊंनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.